अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार, मी पृथ्वी पै, पंचकोशाधारित गुरुकुलाचा माजी विद्यार्थी। नमस्कार, मी दक्षिणा। मी सध्या बेंगलोरच्या वेद विज्ञान गुरुकुलात शिकतोय। माझं शिक्षण MA पर्यंतच आहे। मी आता वेदांत शास्त्रामध्ये आचार्य स्तरावर शिक्षण घेतोय। तर आताचं जे शिक्षण आहे त्याला पूरक अशा काही गोष्टी मला शाळेतून मिळाल्या, जशा की शाळेतल्या काही लहान मोठ्या स्पर्धा, उदाहरणार्थ स्तोत्र पाठांतर, किंवा मग माझ्यातलं धैर्य वाढवण्यासाठी म्हणून शाळेत झालेले वर्षांत कार्यक्रमासारखे अनेक छोटे छोटे उपक्रम। त्यातल्याच काही गोष्टींना अनुसरून मला आताचं शिक्षण पूरक करतोय। उदाहरणार्थ प्रकल्प सादरीकरण। जरी तो प्रकल्प माहिती संकलनाचा होता तरी पण त्याच्यानंतर संकलित केलेला प्रकल्प कसा प्रस्तुत करायचा हे मी शाळेकडनं शिकलो। आणि आताचा जो माझा शोध आहे, म्हणजे मी ज्या विषयावर शोध करतोय ते शोध कसं करायचा याचं शिक्षण तर मला सध्याच्या वेद विज्ञान गुरुकुलातून मिळते। पण प्रेझेंटेशन साठीची जी खरी म्हणजे काही जी मूल्य असतात तर ती मला शाळेकडनं मिळाली। तर असे बरेच काही विषय आहेत जे शाळेकडनं मिळाले। आचिनोति यश शास्त्रम आचार्य स्थापयत्यपि स्वयं आचार्य श्रेष्ठः तस्माद् आचार्य उच्यते। याचा अर्थ असा होतो की एखादा शास्त्र निवडून ते आपल्या जीवनात आणून स्वयं म्हणजे ती जी व्यक्ती आहे ती स्वयं इतरांसाठी आदर्श म्हणून कशी जगू शकते, कशी जगते, त्यामुळे त्या व्यक्तीला आपण आचार्य म्हणू शकतो। तर असे सगळे आचार्य किंवा अशा सगळ्या काही या गुरुकुलात आमच्या होत्या, ज्यांच्याकडून आम्ही नित्य प्रेरणा मिळवत गेलो। जसं की आमच्या शाळेचं ध्येयवाक्य आहे, विकसित व्हावे अर्पित होऊन जावे। तर विकसित होण्यासाठी काय आहे महत्वाचं, तर पंचकोश आहे। तर त्या पंचकोशातून विकसित झालेली व्यक्ती देशासाठी कशी समर्पित होऊ शकते, किंवा देशाचा एक एम्बॅसिडर कसं होऊ शकतो, चांगला व्यक्तिमत्व कसं होऊ शकतं देशासाठी, तर ते या शाळेकडनं शिकू शकतो आपण। मी सध्या मैत्री गुरुकुलात शिकते। तिथे मी व्याकरण घेतलेलं आहे आणि त्याचा पाया मला या शाळेतूनच मिळाला। 5वी पासून इथे संस्कृत होतं शिकायला आणि त्याच्यात मी नेहमी पुढे असायचे आणि मला 5वी पासूनच संस्कृत खूप आवडायचं आणि मी आता तेच कंटिन्यू केलंय। दुसरी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास। इथे जसं की व्यक्तिपरिचय असो किंवा कोणतेही उपक्रम असो त्याच्यातून मला आत्मविश्वास मिळाला आणि तिकडे माझ्या गुरुकुलात मैत्री गुरुकुलात जे काही कार्यक्रम असेल त्या तिथे मी आत्मविश्वासाने बोलू लागले। तिसरी गोष्ट म्हणजे छंद वर्ग। मी इथे तबला घेतला होता आणि तिथे मैत्री गुरुकुलात जे काही कार्यक्रम असो तिथे मी पुढे असते, तबला वाजवण्यात असो, व्हायोलिन वाजवण्यात असो। हे सगळं मला या गुरुकुलाने दिलं, त्याबद्दल मी पंचकोशाधारित गुरुकुलाचे मनापासून आभार। धन्यवाद।